मित्रांनो आपल्याला आनंद दिसतोय आज पहिल्यांदाच घाटावरती आलाय आणि आज गट पास झालेला आहे चांगल्या रीती. बघूया त्यांचं काय म्हणणं आहे, कारण काय होतं बिनजोडचा खेळ आणि घाटावर 3 फेऱ्यात आल्यानंतर बैलाचा परफॉर्मन्स कसा असतो किंवा काय, कारण त्यांचं म्हणणं असं आहे मुंबईत बिनजोड पण भरपूर झालेले आहेत. आता 3 फेऱ्यात पण वर्चस्व निर्माण करायचे, त्याला साध्य करायचे की दोन्ही भागात पळू शकतो. शेठ पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि त्याचं नाव. माझं नाव कैलास कान्हा शेंद्रे. बैलाचं नाव मनेभाई सायलेंट किलर. मुंबईवरनं बैलाला आहे. नारायणगाव उसरण्याच्या त्या बाजूला नारायणगाव आहे, तिथून कल्याणमध्ये. आता बिनजोड किती त्याने केले त्या मुंबईत? त्याचे बिंजोर मुंबईमध्ये जवळ 50च्या पुढे झाल्या, 50 प्लस आहेत. त्याचे रेकॉर्डिंग पण आहेत आमच्याकडे पूर्णपणे. 50च्या प्लस बिंजोर केल्यात, त्यातले 2-3 गेले, 50च्या प्लस जिंकल्यात. त्याचे 2-3 गेल्यात, म्हणजे 60 प्लस झाला असेल तो. आता दोन्ही खांदी पळतो का एकाच? दोन्ही खांदी पब्लिक, चारही खांदी, म्हणजे आतून पण पब्लिक, दोन्ही खांदी पीठ. आता ह्या मुंबईच्या खेळाचा म्हणलं ना, बिनजोडचा खेळाचा एक विषय आहे की जी बैल असते ती ठाम असते ती दोन्ही साईडला, त्यामुळे इथं घाटावर आल्यावर प्लस पॉईंट काय वाटतो का की 3 फेऱ्यात आल्यावर ही प्लस पॉईंट आम्हाला जाणवते? नाही, इथं प्लस पॉईंट असं जाणवतो काय, तर आतून जर गाडी लागली तर खुल्ला पळायला भेटतो बैलाला, आणि बैल मग आतून जास्त स्पीड लावतो मुंबईपेक्षा. कारण आज आम्हाला असं जाणलं खूप जास्त स्पीड लावलं, कारण कडेनी गाडी पळून जवळ 3 शेकड्यांनी गाडी गटपात झाली. कडेनी 10 नंबर फाटीने गाडी पडली आज, आणि 3 शेकड्यांनी जवळजवळ गटपात झाली. 60 नंबर फाटीत. आता 60 नंबर गटमध्ये तो पळाला आज आणि चांगल्या रीतीने. आजचं हे पायऱ्याचं नियोजन कसं झालं? पेहऱ्याचं नियोजन आमचं इथं आदित्य म्हणून एक आहे मित्र आहे, त्यांनी केला होता. आणि इथे दादा रावते त्याही नियोजन केलं होतं इथलं. काय वाटलं आज इकडे घाटावर आलं? घाटावरला खूप आनंद वाटला का आज एवढ्या मोठ्या मैदानात आम्ही पहिल्यांदा आलो इकडे, आणि गटपात झाला बैल आमचा, तर आम्हाला फायनल मारल्यासारखा आनंद झाला. बरोबर. कारण काय होत असतं, ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन खेळात उतरत असतो त्यावेळेस अनुभव त्यातला कमी असतो किंवा एक वेगळंच काहीतरी वाटतं. कारण बिनजोडचा खेळ तुम्ही आता खेळताय, त्यामुळं बिनजोडचं कसं, एक बिनजोड झाली की लगेच विजय आहे, लगेच गुलाल आहे. पण इथं 3 फेऱ्या बैलाला पळायला लागतं. इथं 3 फेऱ्या पळायला लागतो, थोडी संयम ठेवायला लागतो सर्व गोष्टींमध्ये. नियोजन आता त्यांना, मला पण ते नियोजन तेवढी माहिती नाही, पण हे लोक आमचे दादा रावते वगैरे नियोजन केलंय, ते लोक बघतात सर्व इथे आता समजा. कारण मला एवढा ज्ञान नाही याचा बिनजोडचा याचा. पण मेन एक गोष्ट काय माहिती आहे का, तुम्हाला ह्या खेळाची आवड आहे, त्यामुळे आज काय होतं जरी त्यातलं काही नॉलेज नसलं तरी मेन आवड असली तर सगळ्या गोष्टी माणूस करू शकतो. आवड मला अशी आहे का, माझ्या आजोबाला पहिले आवड होती का, स्वर्गीय माधू कालू शेंद्रे, आणि त्यांचं एक स्वप्न होतं पहिले का मी बैलगाडी करावं. त्यामुळे त्यांची होती पहिले, नंतर काही करायला नव्हती. मग ते मी त्यांची संगती लहानपणी असायचो, आणि माझ्या मनामध्ये ते एक खंत राहून गेली होती का एक दिवस तरी आपली गाडी पळावा. पण आज मला असं वाटतं माझ्या आजोबाचे स्वप्न मी पूर्ण झाले, मला असं वाटतं आज. मित्रांनो बघा, बैलगाडा मालक अशा छोट्या छोट्या गोष्टीतने आनंद बघत असतो. कारण काय होतं, या धावत्या युगात आता सगळ्यांना कोणाला वेळ नाही, माणूस आनंद विसरून गेलाय. पण आज त्यांनी आजोबाच्या काळापासून त्यांना हा नाद आहे, आणि त्यांची जी मनात गोष्ट राहिलेली की बाबा आपली गाडी पण 3 फेऱ्यात पळाली पाहिजे आणि गट पासचा काय आनंद असतो तो बघितला पाहिजे, आणि तो आनंद तुम्ही आज पहिल्याच मैदानात मिळवला. आज पहिल्याच मैदान मिळालं, त्यासाठी बैलाचा मी धन्यवाद करतो. कारण का खूप लोक म्हणजे 4-4, 5-5 खरेदी होतात लोकांच्या. कोणत्या दादा म्हणजे ऐकतो आम्ही का मोठी खरेदी, आमची खूप छोटी खरेदी आहे. कारण आम्ही 50,000चाच बैल घेतलेला आहे, काय मोठी खरेदी नाही आणि काय नाही, पण तो आम्ही बनवलाय आमच्या परिवारांची, आमची पोरं मित्र मंडळी त्याही. आणि आज आनंद दिला बैलांनी मला. कारण का हा पैशाने पण विकत घेऊ शकतो ना आपण, कारण आनंद हा पैशाने भेटत नाही. समाधान जो भेटला तो खूप मोलाचा आहे. म्हणजे कारण का इथं येऊन म्हणजे सोपं नाही असं वाटतं का, एवढी मोठी बैल बाद झाली म्हणजे त्यांना गटपास नाही झाला. काय एवढे किमतीची बैल आहेत काय त्यांना नाही झालं, आणि आज मनाने करून दाखवलं. त्याचे मला खूप म्हणजे एक वाटतं का माझ्या आजोबाला मी श्रद्धांजली दिली आज, मला असं वाटतं. मित्रांनो बघा, एखाद्याला गुलाल झाल्यावरती आनंद होत असतो, पण गटपासचा आनंद आहे आज पहिल्यांदा मला असं काहीतरी वेगळं बघायला भेटलं. गटपास झाल्यावर पण एवढा मालक आनंदी होऊ शकतो, समाधानी मानू शकतो. आता फायनलला काय होईल, सेमीफायनलला किंवा काय,
पण मेन गोष्ट काय माहिती आहे का, सुरुवात तर चांगली झाली. कारण का प्रभाव सुरुवात झाली चांगली. आम्ही पहिल्यांदा आलो, ते पहिल्यांदा आल्याचा आम्हाला एक इथं आनंद झाला, कारण मुंबईहून आम्ही 300-350 किलोमीटर इथं आलो. आणि आज आम्ही अख्खा दिवस, कारण जर गटपास नसता तर आम्ही एवढं मुंबईला रिटर्न झालो असतो. आज आम्ही त्याच्या मुला जिथं आहे, कारण आज बैलांनी आम्हाला खरोखर आज अख्खा दिवस इथं आनंदित ठेवलं. आम्ही आमच्या तणाव असतो घरी का असतो, पण आज आम्हाला काही आठवण, आम्हाला फक्त एकच दिसतो का आज आमचं बैल पास झाले आणि आम्ही आज आनंदी आहोत इथं. आमची मुलं बाळ पण घरी बघतात का नाही, आज आमचा बैल मुंबईत घाटावरती जाऊन गटपास झाला आणि त्यांना पण आनंद आहे पूर्णपणे. घरून मग फोन येतात काय का आपला बैल झाला, आणि त्याचा खूप आनंद झाला. कारण या ठिकाणी होणं ही वेगळी गोष्ट आहे, कारण मी ऐकून आहे या जागेला आणि पाहत आलो लहानपणापासून आम्ही, पण आम्ही कधी आलो ना, पहिल्यांदा आलो इथे आणि बैलांनी पहिल्यांदा गुलाल दिला. खरोखर म्हणजे आज नाही सांगता येत मला काय ते आनंद आहे, कारण आनंद हा व्यक्त करू शकतो, ते दाखवू शकतो ना आपण. आता बिनजोडला कसं त्याचं काय काय आहे, की पळ कसा आहे किंवा काय तुम्ही बघितलं असेल. बिनजोडचा असं पल आहे, म्हणजे आता आम्ही क्षेत्रामध्ये नवीन आहे असल्यामुळं आमच्या लोकांमध्ये जास्ती वलकी नाही किंवा आमचं बैलही चर्चेत नाही. बऱ्याचशा लोकांना बैलाचं नावही माहीत नाही, माझं नावही लोकांना माहिती नाही, कारण का मी एक साध्या घरातून येतो आम्ही, आणि आमचं पूर्वीपासून काय ते येणं होत नसल्यामुळं आमचं नावही माहीत नाही. पण बैल पलतो, फक्त लोकांनाही माहीत का हा बैल पलतो. जेव्हा मैदानात निघतो तेव्हा हेच माहिती आहे का हा बैल पलतो, पण हा कोणाचा आहे, काय आहे, याचं नाव काय हे कोणालाही माहिती नाही. कारण का आम्ही जातो शरद लावतो, एक अशी नाव पुकारत द्यायचं कोणाचं आहे ते लोकांना माहिती नाही, कारण चेहरा लोकांना माहिती नसतो, कारण आम्ही काही झोकात नाही आलो किंवा कुठल्या पद्धतीने नाही झालं आमचं. पण जेव्हा बैल खाल्ली जातो तेव्हा लोक म्हणतात का हा बैल पळतो, का हा बैल गाडी मारेल, तेव्हा खूप आनंद वाटतो आम्हाला. का लोकांना आम्हाला दोघांनाही ओळखत नाही नावाने, पण बैलावरती विश्वास आहे लोकांचा, समोरच्यांचा, पब्लिकचा, आणि 100% गाडी मारतोच बैल. समोरचा बैल जसा असेल त्याला घेऊनच पळतो. मग वासरू पण टाकला आम्ही बरेच छोट्या वासरामध्ये पण टाकलाय, तर त्याला घेऊन असं वाटलं नाही कधी का हा बैल त्याला मोरल का बाहेर नेईल. आरामशी त्याच्या एवढाच पळतो. मग समोरच्याला वाटतं हा बैल पळत नाही तेवढा, का वासरा एवढाच पळतो. मग नंतर आम्ही मोठी गाडी धरली तेव्हा पण तेवढाच पळतो तो. बरं, आता इथं जर तुम्हाला फोन आला मुलाखत झाल्यानंतर की बाबा पायरा पाहिजे, कसं वासरू टाकता वासरू टाकताना त्याचं पल बघला जाईल, किंवा आमचे जे जाणकारी लोक आहेत यांना विचारतो, कारण मला काय माहिती, कारण मला कोण पण सांगतो का माझा बैल खूप पळतो, पण मला त्याची आयडिया नाही. मग मी या लोकांना की बाबा दिला पाहिजे, किंवा एखाद्याची इच्छा असतो का आपल्याला याच्यात पळला पाहिजे, तर मग आपण 1-2 आठ झाले त्याला देतो बैल. कारण का बैल पळतो म्हणून मागतो कोण, तर तसं कोण मागणार नाही, आणि तो कोणतरी आपलाच असतो म्हणून मागतो. कारण आपण पण कोणत्यावरती इच्छा ठेवतो का त्याचा बैल आपल्याला मिळावा, तसं त्याची इच्छा असतो का आपला बैल त्याला मिळावा. तर आपल्याला तो भेटत नाही तेव्हा आपल्याला दुःख वाटतं, तेव्हा तेवढं दुःख त्याला पण वाटेल का आपण त्याला दिला नाही. मग ती गोष्ट ठेवून आम्ही देतो. त्याच्यामुळे आमचा बैल कधी झोकात नाही आला, कारण का आम्ही देत गेलो बैल ज्याला मागेल त्याला. आता मुलाखत झाली की त्याची चर्चा होती, कारण काय होतं व्हिडिओ माध्यमावर सोशल मीडियावर जर नंदीची मुलाखत झाली किंवा आला तर 100% चर्चा होती की ह्या मालकाची मुलाखत झालेली, बैल चांगला पळतोय, फक्त पायऱ्या वाचून राहिला. हा पेरवा वाचून आले किंवा आपण आता मुलाखत देतो किंवा काय ती चर्चा देण्यासाठी, कारण काय शोकच चर्चेसाठी असतो पूर्णपणे. तर आपण जर चर्चेमध्ये नाही आलो तर काही हे नाही, आनंद तर आपला आहेच, पण चर्चेमध्ये येणंही तेवढंच गरजेचं. कारण का एखादा बैल पळतो आणि तो चर्चेमध्ये नाही, तर त्याला जे भेटायला पाहिजे ते भेटत नाही. त्याला जो प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे किंवा जो पेहरा भेटायला तो भेटत नाही. किंवा एखाद्या माणसाला चांगला पळणारा बैल पाहिजे असतो, पण त्याला पण पळणारा बैल भेटत नाही, कारण का त्याला बैल माहीत नसतो. मग तो फसला जातो त्याचा पेहरा पण समोरच्याचा. पण आज जर त्याला जर माहिती झाला तर हा बैल पळतो माझ्या बैला सांगतो पळू शकतो, तर आपल्याला पण एक चांगला मोठा पेहरा भेटू शकतो, किंवा त्यालाही चांगला बैल भेटू शकतो. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की जी इच्छा आहे त्यांची ती आज 100% पूर्ण तर झालेली आहे, पण अजून इथून पुढे त्यांच्या इच्छा पूर्ण होतील किंवा चांगले पैरे मिळतील. धन्यवाद.